सैतान प्रकरण 23। भगत जेव्हा आतल्या खोलीत त्यांच्या साधनेत गुंतले होते तेव्हा एक बुभुक्षित जीव त्यांच्या मठीला कंपाऊंड बाहेर घिरट्या घालत होता. संधी मिळाली तर लहान सहान बुरट्या चोऱ्या करणाऱ्यांपैकी तो होता. म्हणजे जबरी गुन्ह्यांपासून तो काही मोठ्या माणुसकीपायी अलिप्त राहत नव्हता. सावज जर त्याच्यापेक्षा दुर्बळ क्षीण असलं तर अंगावर हात टाकायलाही तो मागे पुढे पाहत नसे. गेले 3-4 दिवस त्यानं या बैठ्या घरावर नजर ठेवली होती. आता त्याला माहीत झालं होतं की घरात फक्त एक वृद्ध गृहस्थ एकटेच राहतात. कामासाठी दुपारची एक मोलकरीण येऊन जाते, तिच्या खेरीज या घरात कोणीही येत जात नाही. तेव्हा चान्स घ्यायला हरकत नव्हती. काय किडूक मिडूक हाती लागेल तेवढंच. तसा धोकाही फार नाही. म्हातारबुवा जरी जागे होऊन आरडाओरडा करायला लागले तरी एक फटका मारला की तोंड बंद होईल. बराच वेळ तो कंपाऊंड बाहेर उभा होता. 10 वाजून गेले होते. सर्वत्र निजानीज झाली होती. पण समोरच्या बैठ्या घराचं मुख्य दार किलकिलं होतं. त्यातून आतल्या प्रकाशाची चीर दिसत होती. म्हातारबुवा दार लावायचं विसरलेले दिसतात. तो हसत स्वतःशी म्हणाला, म्हणजे काम तितकं सोपं झालं. आवाज नको, मोडतोड नको. अंगणाचं फाटक उघडच होतं. तो अंगणात आला आणि जरा पुढे येऊन एका अंधाऱ्या जागी कानोसा घेत उभा राहिला. कंपाऊंड पाशी खण्ण असा एखादा लोखंडी गज दगडावर आपटल्यासारखा आवाज झाला. त्यानं सावध होऊन मागे पाहिलं पण तो आवाज पुन्हा आला नाही. एखादं कीटक, पाखरू असावं. तो परत घराकडे वळला. घरात काहीही हालचाल दिसत नव्हती. आतून काहीही आवाज येत नव्हता. हीच वेळ सोयीची होती. विनाकारण उशीर कशाला. तो चोर पावलांनी दारापाशी गेला. दार आवाज न करता ढकलून खोलीत गेला आणि दार आपल्या मागे ओढून घेतलं. खोलीत एक मंद प्रकाशाचा दिवा जळत होता. खोली मोठी होती पण तिच्यात काही दिवाण, काही सोफा सेट, काही आराम खुर्च्या यांच्या खेरीज इतर काहीही नव्हतं. किमती वस्तूंचं डबोलं म्हातारबुवांनी उशाशी ठेवलेलं असणार, त्यानं विचार केला. समोरच्या भिंतीत 2 दारं होती. दोन्ही उघडी होती पण आत अंधार होता. तो पुढे गेला. डाव्या दारातून पाहायचं त्यानं ठरवलं होतं. तो दारापाशी पोहोचला आणि थांबला. पुन्हा एकदा बाहेरून तो खण्ण आवाज आला होता आणि मागे पाहायला तो वळला तसं त्याला बाहेरचं दार सावकाश सावकाश उघडताना दिसलं. सापडलो, मूर्खासारखा पिंजऱ्यात सापडलो, स्वतःला शिव्या घालत तो म्हणाला. दार संपूर्ण उघडलं पण दारातून कोणी माणूस आत आला नाही. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. लाल भडक रंगाचे 2 लोखंडी गज खण्ण आवाज करत दाराच्या आतल्या फरशीवर येऊन आपटले. सावकाश डोलत उभे राहिले. बाहेरच्या कंपाऊंडचे गज त्यानं गेल्या 4 दिवसात 1000दा तरी पाहिलेले, पण कंपाऊंडच्या रेलिंगचे घटक म्हणून. पण आता ते वेगळे झाले होते. तेव्हा दिसत होतं की त्यांना माणसाचा आकार आहे. उभट, चिंचोळी, बिन डोळ्यांची डोकी, वर आणि खाली 2-2 हात पायांसारखे अवयव. हे म्हातारबुवा साधे नव्हते. एकटे तर नव्हते. हे त्यांचे पहारेकरी होते. मगाशी त्यानं कंपाऊंडमध्ये पाय टाकला तेव्हाच त्यांच्यापैकी एक खणखणला होता. पण त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्यानं त्या घरात बेकायदा प्रवेश केला होता. आता यांच्या मागोमाग बाकीच्या लोखंडी माणसांची रांगच्या रांग आली. म्हणजे त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. सर्व शरीर लटपटत होतं. त्याला या घरातलं एक कागदाचा कपटा सुद्धा नको होता. फक्त त्यांनी त्याला जिवंत सोडू दे. एक वेडी आशा मनात जन्माला आली होती. कदाचित त्यांना कळेलही. मी जातो. मी कशाला हात लावत नाही. तो पुटपुटला. लोखंडी माणसं जागच्या जागी डोलत होती पण निदान पुढे तरी येत नव्हती. मी जातो. मी तुमच्या पाया पडतो. मला जाऊ द्या. मला एकदा सोडा. मी पुन्हा कधी पाऊल सुद्धा टाकणार नाही इथे. तो रडवेल्या आवाजात गयावया करत होता. लोखंडी माणसं होती तिथेच उभी होती. दाराच्या 2 बाजूंना 2. इंचानं तो पुढे आला. शरीर थरथर कापत होतं. घामाच्या धारा ओघळत होत्या. श्वास धापांनी येत होता. या 2 भयानक आकारांपासून 5 फुटांवर तो थांबला. त्या दोघांच्यातून जायचं. त्यांनी झेप घेऊन लोखंडी विळख्यात हातपाय अडकवले. म्हणजे मला जाऊ द्या,
मला जाऊ द्या हो. तो रडायला लागला होता. एका लोखंडी माणसानं खण्ण आवाज केला, जाण्याची आज्ञा? जातो जातो म्हणत त्यानं डोळे घट्ट मिटले आणि कधी न घेतलेलं देवाचं नाव घेत त्या दारातून धूम ठोकली. त्याच्या शरीराला कशाचाही स्पर्श झाला नाही, पण झाला असता तर तो एका क्षणात ठार वेडा झाला असता. घरापासून फरलांगभर लांब जाईपर्यंत तो पळायचा थांबला नाही. सैतान प्रकरण 24. सकाळी बरोबर 8 वाजता भगत चौधरींच्या बंगल्यावर हजर झाले. त्यांच्या खांद्याला एक सुती पिशवी लटकत होती आणि हातात एक चपटी आट्याची केस होती. याखेरीज त्यांचं दुसरं काही सामान दिसत नव्हतं. चौधरींच्याकडे आजपर्यंत खूप मोठे मोठे पाहुणे येऊन गेले होते, पण भगत हे काही वेगळ्याच प्रकारचे गृहस्थ होते. संपत्ती, ऐश्वर्य, शाही थाट, उठल्या बसल्या कामाला नोकर यांनी दिपून जाणाऱ्यांपैकी ते खासच नव्हते. बंगल्याच्या मागच्या बाजूची एक जवळजवळ स्वतंत्र खोली चौधरींनी भगतांच्यासाठी तयार करवून घेतली होती. खोलीत एक दिवाण, एक पलंग, एक ड्रेसर होतं. कोपऱ्यातल्या मेजावर तऱ्हेतऱ्हेची ताजी फळं होती. गार पाण्याचा काचेचा जग होता. आता भगत आणि त्यांच्या मागोमाग चौधरी खोलीत आले. मी तुम्हाला इथली व्यवस्था दाखवू का? चौधरी पुढे होत म्हणाले. नको, माझी मी पाहून घेईन. भगत दिवाणवर पिशवी ठेवत म्हणाले. आपल्या खाण्यापिण्यासंबंधी काही विशेष सूचना? विशेष काही नाही. मी दुपारी 1ला आणि रात्री 6ला भोजन घेतो. मला काही निषिद्ध नाही. त्याखेरीज सकाळ दुपार एखादं गरम पेय, चहा, कॉफी, कोको, दूध, काहीही. एखादा कपभर पाठवून द्या. आणि मग भगत जरासे हसत म्हणाले, गावातलं कोणी मला भेटायला आलं तर केव्हाही खुशाल माझ्याकडे पाठवा. किंवा एखाद्या वेळी कुठे काहीतरी एकदम ट्रॅजेडी झाली, आपल्याला जावं लागलं, तर मला केव्हाही हाक मारा. मी त्याचसाठी इथे आलेलो आहे. थोडक्यात म्हणजे माझी खोली दिवसाचे 24 तास कोणालाही खुली आहे. ठीक आहे. आत्ता आपला कार्यक्रम काय असणार आहे? मी आज दिवसभर 3 वाडीत हिंडणार आहे. माझ्याबरोबर कोणी येण्याची गरज नाही. दुपारचं जेवण झाल्यावर मी पुन्हा एकदा बाहेर पडणार आहे. मग संध्याकाळी भेटूया. त्या अर्देसीरनंही बोलवा. भगत चौधरींच्या बंगल्याबाहेर पडले तेव्हा ती बंदाची पिशवी तेवढी त्यांच्या खांद्याला होती. बॅग त्यांनी ड्रेसरच्या एका ड्रॉवरमध्ये ठेवली होती. सकाळचा 9चा सुमार होता. लख्ख उन्हं पडली होती. पहाटेच्या दवानं झाडांची पानं धुतली गेली होती. आता ती उन्हात चकचकीत दिसत होती. पण या ऋतूत हवेत जो एक प्रसन्नपणा अपेक्षित असतो तो नव्हता. सर्व गावावरच एक छाया आल्यासारखं झालंय. चौधरी काल बोलता बोलता म्हणाले होते. ही गोष्ट खरी होती. भगतांना ती छाया जाणवत होती, एका नव्हे अनेक पातळ्यांवर. 1-2 वळणं घेतल्यावर मग तो रस्ता हमरस्त्याला येऊन मिळाला. आता मात्र भगत अगदी सावकाश चालायला लागले. शिंदे जकातदारचा म्हणजे आता बंद असलेला तो स्टुडिओ, वासुदेव चिपकट्टीचं आता बंद असलेलं घर, पानशांचा अपार्टमेंट हाऊस, प्रत्येक ठिकाणासमोर भगत काही वेळ उभे राहत होते, मग पुढे जात होते. तसं त्यांच्यात कोणाचं लक्ष वेधून घेण्यासारखं काहीच नव्हतं. मग त्यांनी हमरस्ता सोडला आणि गुदामांच्याकडे जाणारा रस्ता घेतला. आत्ताच्या वेळी त्या रस्त्यावर मालानं भरलेल्या आणि रिकाम्या लॉऱ्यांची खूप वर्दळ चालली होती. पण एकदा गुदामांची रांग मागे गेल्यावर सर्व रहदारी वाहतूक एकदम संपली. गुदामांच्या मागे रिकामं खडकाळ माळरान होतं, पार नदीपर्यंत पसरत गेलेलं. आता काही ठिकाणची रानझुडपं आणि पिवळं पडलेलं गवत याखेरीज तिथे काहीही नव्हतं. माळरानावरून सरकत शेवटी काही अंतरावरच्या विमानाच्या त्या भग्न छिन्न विछिन्न जळक्या अवशेषांवर नजर जात होती आणि तिथेच गुंतून पडत होती. 300-350 माणसांना आपल्या कुशीत घेऊन कित्येक हजार फूट उंचीवरून हजारो मैलांचा सहजगत्या प्रवास करणारं अद्वितीय साधन.
माणसाला ज्याचा सर्वाधिक अभिमान वाटावा अशी निर्मिती, पण आता ती चुरमडून चोळामोळा होऊन आडगळ होऊन गंजत पडली होती. आणि केवढी भीषण मनुष्य हत्या झाली होती. भगत सावकाश सावकाश पुढे गेले. अवशेषांपासून सुमारे 20 फुटांवर एक बांबूचं कुंपण टाकलं होतं आणि त्यातल्या फाटकापाशी गणवेशधारी सैनिक उभा होता. भगत जवळ येताना पाहून तो सावरून उभा राहिला होता, पण ते केवळ कुंपणाबाहेरूनच विमान पाहत आहेत, आत जाण्याचा त्यांचा विचार नाही हे दिसताच तो परत आरामात उभा राहिला होता. चमकत्या पत्र्याला अनेक वेड्या वाकड्या घड्या पडल्या होत्या. प्रकाशाच्या होणाऱ्या कोनाप्रमाणे काही पृष्ठ चमकून डोळे दिपले होते, काही काळे वाटत होते, काही दुरानं काळवंडलेले होते. आता भगत त्या जळक्या विमानाकडे विलक्षण एकाग्र नजरेनं पाहत होते. त्यांच्या त्या नजरेत काही वेगळंच सामर्थ्य होतं. ती नजर जणू काही समोरच्या वस्तूचे बाह्य पदर एकामागून एक सोलून टाकत होती, अंतरंगाचा वेध घेत होती. ही केवळ भौतिक पाहणी नव्हती. वस्तूची अंतर्गत रचना, मांडणी, परस्पर सापेक्ष स्थिती. यंत्र काय करतं हे समजलं की पुरे. ते यंत्र ती क्रिया कशी करतं हे माहीत असण्याची व समजण्याची आवश्यकता नाही. 5 मिनिटांच्या प्रदीर्घ निरीक्षणानंतर भगतांची खात्री झाली की 3 वाडीत ज्या एका दुष्ट नीच शक्तीचा उद्रेक झाला होता त्याचा उगम व केंद्र या अवशेषात नव्हतं. ती एक दारुण शोकांतिका होती खरं, पण त्या पलीकडे त्यात विशेष काही नव्हतं. परत जाण्यासाठी ते वळले आणि त्यांनी नजर वर केली. आणि मग त्यांनी पुढे टाकण्यासाठी उचललेलं पाऊल सावकाश मागे घेतलं. मगाशी मोकळ्या असलेल्या माळरानातल्या एका खडकावर तो बसला होता. त्यांच्या परत जायच्या वाटेवर बसला होता. आणि त्याच्याकडे पाहता पाहता त्यांच्या मानेवरचे केस शहारून ताठ होत होते. हीच ती भेट. त्यांची एका क्षणात खात्री झाली, कारण त्यांची नजर साधी नव्हती. अत्याधुनिक कॅमेरा वस्तूचं जसं दृश्य रंगात, अल्ट्राव्हायोलेट किरणांनी, इन्फ्रारेड किरणांनी, क्ष किरणांनी, स्वनातीत कंपनांनी संपूर्ण चित्रण करतो, तशी त्यांची नजर त्याचा सर्व अंगांनी वेध घेत होती. हाच तो. मग ते सावकाश पुढे निघाले. भगतांची पावलं मंदावली नाहीत की अडखळली नाहीत. चालताना मधून मधून मान वर करून ते त्याच्याकडे पाहत होते. तोही त्यांच्याकडेच पाहत असावा. वाटेतल्याच एका जरा खडबडीत खडकावर तो बसला होता. भगत आपला मार्ग बदलणार नव्हते. तो अगदी वाटेतच येऊन उभा राहिला. त्यानं वाट अडवलीच तर प्रश्न वेगळा होता. नाहीतर आत्ता प्रकरण धसाला लावण्याची त्यांची इच्छा नव्हती. तीही वेळही नव्हती, हे स्थानही नव्हतं. पण ते त्याच्यापासून 5-6 हातांवरच्या वाटेवरून जायला लागताच त्याच्या अगदी खालच्या स्वरातली हाक आली, भगत. तेव्हा मग ते थांबले. शांतपणे त्याच्याकडे वळले, त्याच्याकडे पाहू लागले. गावातलाच कोणीतरी अभागी जीव. त्याच्या नावाला काही महत्त्व नव्हतं, कारण आता त्याचा तो राहिलाच नव्हता. त्याच्यात दुसरंच काहीतरी होतं. त्या साध्या अप्रशिक्षित दुबळ्या मानवी शरीराला न पेलवणारं. एखाद्या पिशवीत तिच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त कापूस किंवा चिंध्या कोंबल्या की ती जशी तट्ट फुगते, शिवणीपाशी कडांपाशी उसवायला लागते, तसं समोरच्या माणसाचं झालं होतं. हात, गळा, मान, चेहरा सर्व काही तट्ट फुगलं होतं. त्यावर एक घाणेरडी निळी काळी छाया आली होती. डोळे वटारलेले होते, तांबरलेले होते. आसुरी हास्यात जबडा वासला होता, दात विचकलेले होते. थांबलास वाटतं. म्हटलं थांबतोस की पळून जातोस. अगदी वरच जरासा पृष्ठाखाली घाणेरड्या कोटीनं खदखदण्याच्या काठावर असलेला घोगरा घाणेरडा आवाज. काय? भगत शांत आवाजात म्हणाले, 50 वर्षांपूर्वी मरायचं असतो, आता मरणार आहेस. उद्दाम आवाज. एवढंच सांगायचं होतं. भगत जाण्यासाठी वळले. बदमाश, हरामखोर. तो किंचाळला, खडकावरून घसरत खाली उतरला. धावत धावत भगतांच्या समोर येऊन उभा राहिला. कमरेवर हात ठेवून चेहरा त्यांच्यापासून अगदी काही इंचांवर आणत तो आवळलेल्या दातातून म्हणाला, तुला माहित नाही तू कोणाबरोबर 2 हात करायला आलायस ते. वेळ आहे तोवर बऱ्या बोलानं इथून चालता हो.
आता तू ऐक. भगत गरजले. वेळ आहे तोवर त्या बापड्याला सोड, आत्ताच्या आत्ता, या क्षणी. अर्थात भगतांना माहित होतं एवढ्यानं मुळीच काम होणार नाही. हसत हसत मान वळवीत तो मागे सरला. नाही, याला एवढ्यात नाही सोडणार. त्यानं एकदम खाली वाकून एक अणकुचीदार दगड उचलला. डावा हात एका खडकावर ठेवून उजव्या हातानं डाव्या हातावर बोटांवर जोर जोरात दगडाचे घाव घातले. हात चेचला गेला, रक्तबंबाळ झाला. पहा कसा आतल्या हात किंचाळतोय तो दगडानं हात ठेचत होता, मोठ्या मोठ्यानं हसत होता. तो दगडानं हात ठेचत होता, मोठमोठ्यानं हसत होता. अर्थात हे भगतांना अवेळी उत्तेजित करण्यासाठी होतं. भगतांनी मान वळवली, आपला रस्ता धरला. बराच वेळ तो त्यांच्या मागे ओरडत, किंचाळत, खिदळत येत होता, पण त्यांच्या समोर येऊन त्यांची वाट अडवायची त्याची हिंमत झाली नाही. 12:30च्या सुमारास भगत परत आले होते. चौधरींचं व त्यांचं जेवण बरोबरच झालं होतं. चौधरींनी त्यांना कशाबद्दलही काहीही विचारलं नव्हतं. जेवण झाल्यावर भगत त्यांच्या खोलीत गेले. 2:30च्या सुमारास ते परत बाहेर पडले. ते संध्याकाळ झाल्यावर परत आले. त्याआधी अर्देशीर चौधरींच्याकडे आलेलेच होते. ते तिघही बाहेरच्या वरांड्यात बसले होते. भगत बोलायला लागले. राघवनं तुम्हाला सांगितलं त्यात सत्याचा बराच अंश आहे. आणखी काही गोष्टी आहेत पण त्या त्याला समजल्या नाहीत. 3 वाडीतला कोणताही माणूस झपाटला जातो. पापपुण्याच्या सर्व कल्पना या ठिकाणी निरर्थक आहेत. इथला फरक मात्रेचा आहे. पाणी आग विझवतं ही गोष्ट खरी आहे, पण भांडभर पाणी एखादी पेटती आगकाडी विझवू शकेल, वणवा विझवू शकेल का, इतका हा रूपातला फरक आहे. आणखी एक गोष्ट, मी 3 वाडीत आल्याची त्याला जाणीव झाली आहे. हे का आणि कसं याच्या गुंत्यात तुम्ही पडू नका. मी हे प्रकरण आज रात्रीच मिटवण्याच्या विचारात होतो, पण नंतर मी ठरवलं की उद्या रात्रीच ते करू. पण त्याआधी त्याच्या वावरावर काहीतरी बंधन घालायला हवं. एक वाट आपल्याला माहिती आहे, पानशांची नीला. गेल्या 1-2 रात्री तो इतरत्र गुंतलेला असावा. आज तिला अटॅक येण्याची शक्यता आहे. आत्ताच आपण त्यांच्याकडे जाऊ. गोपाळरावांना मध्ये खूप त्रास झाला होता, अर्देशीर साशंक आवाजात म्हणाले. पण भगत त्यांना खोडून काढत म्हणाले, गोपाळरावांचं माझ्यावर सोपवा, मी हाताळतो त्यांना. आपण 8:30ला निघूया. त्यांच्या टकटक आवाजाबरोबर दार स्वतः गोपाळरावांनीच उघडलं. बाहेर परके लोक पाहताच आधी ते गडबडले, पण अर्देशीरनं पाहताच त्यांच्या कपाळावर एक बारीकशी आठी आली. पण अर्थात त्यांनी आधी सर्वांना आत बोलावलं, खुर्च्या दिल्या. नमस्कार गोपाळराव पानसे. खुर्चीत बसल्या बसल्या भगत म्हणाले. मी माझी ओळख करून देतो. माझं नाव भगत. माझा हा व्यवसाय मांत्रिकाचाच आहे. मला अर्देशीरनीच बोलावून आणलं. 2-3 दिवसांपूर्वी त्यांनीच राघव नावाच्या कोणा मांत्रिकाला आणलं होतं. रात्रीचा सर्व प्रकार त्यांनी मला सांगितलाय. तुम्ही म्हणाली या अर्देशीरला काही उद्योगच नाही का? सारखी लोकांच्या खाजगी बाबतीत लुडबुड करणं हाच त्याचा व्यवसाय आहे की काय? गोपाळराव, तुम्ही सुसंस्कृत आहात. तुम्ही मोठ्यानं बोलणार नाही, पण तुमच्या मनात काय विचार येतील ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय आणि मी त्याबद्दल तुम्हाला दोष देत नाही. कोणताही पिता आपल्या कन्येच्या कल्याणाची काळजी करणारच. भगत काही वेळ थांबले आणि मग जरा वेगळ्या आवाजात बोलायला लागले. अज्ञानानं किंवा अपुऱ्या माहितीनं तुम्ही एखादा निर्णय घेतलात आणि तो जर चुकीचा ठरला तर त्याचा दोष तुमच्यावर नाही. पण संपूर्ण माहिती झाल्यावर केवळ अट्टहासानं किंवा दूषित पूर्व गैरसमजानं तुम्ही चुकीचा निर्णय घेतलात तर मात्र परिणामांना सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. तर मग ऐका, या विमान अपघातानं 3 वाडीवर एक अभूतपूर्व संकट आलंय. इथला कोणीही त्यापासून सुरक्षित नाही. पृथ्वीच्या खोल गर्भातल्या विषवल्लीसारखं ते आहे. त्याचे एक धुमारे वर येत आहेत. सुरुवातीला सोप्या स्थानातून. लहान मुलांची मनं अपरिपक्व असतात, त्यांना विरोध जमत नाही. पापी मनांचा विरोध मुळातच विरघळलेला असतो. पण हे सुरुवातीस.
वेलाच्या तणावाला काहीसा आधार लागतो त्यासारखंच हे आहे. पण एकदा वेल माजला की मग तो दगड, विटा, लोखंड, लाकूड सर्व काही झाकून टाकेल. सर्व 3 वाडीच त्याच्या प्रभावाखाली जाण्याआधीच आपल्याला त्याला काही विरोध, काही प्रतिबंध, काही उपाय करायला हवेत. आता विचाराल हे काय आहे, कुठून आलं, इतके दिवस कसं कोणाला जाणवलं नाही. प्रश्न करणं फार सोपं असतं, उत्तरं कठीण असतात, कधी कधी अशक्य असतात, कधी कधी नसतातच. तेव्हा आता तुमच्या नीलाची गोष्ट. गोपाळराव, अर्देसिरांची डेझी आणि तुमची नीला यांच्यात स्वभाव सुलभ असा एक पाश निर्माण झालाय. मृत्यूच्या अकल्पनीय ताणाखाली डेझी अशा तऱ्हेनं पुनरागमन करू शकली. तोही भाग गहन आहे, ते जाऊ दे. पण डेझीनं स्थापन केलेल्या या मानसिक मार्गावरून तिच्याबरोबर दुसरंच काहीतरी नीलाच्या शरीराचा ताबा घेतं. तुम्ही पाहिलंच आहे ना. तेव्हा नीलाला तर धोका आहेच, तो टाळायला हवा. आणि आपल्या प्रति चढाईसाठी ती एक खात्रीची जागा आहे. तिथून आपण सुरुवात करू शकतो. एवढं प्रास्ताविक मला वाटतं पुरेसं आहे. आम्ही इथे नीला झोपल्यानंतर काही वेळ थांबू आणि मग तिच्यातलं ते परकं अस्तित्व मी जागवणार आहे. मग पाहू. मला त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. गोपाळरावांना यावर बोलण्यासारखं काही नव्हतंच. भगतांच्याबद्दल त्यांना मनात भीतीच जास्त वाटत होती. माझी काहीच हरकत नाही, तुम्ही थांबा. ते आत गेले आणि 2 मिनिटातच बाहेर आले. दारातूनच ते म्हणाले, नीला झोपलेली आहे, या आत. एका मध्यम आकाराच्या खोलीत नीलाची कॉट होती. तिच्या शेजारी बहुतेक तिची आई झोपली असावी. ती आता उठून आत गेली होती. नीला कॉटवर शांत झोपलेली होती. खोलीत मंद प्रकाशाचा रात दिवा होता. त्या प्रकाशात तिचा चेहरा नितळ दिसत होता. ज्या काही भयानक अनुभवातून ती आतापर्यंत गेली होती त्याचा अजून तरी तिच्या चेहऱ्यावर काही दृश्य परिणाम दिसत नव्हता. अजून तरी नव्हता. खोलीला जोडूनच एक बाल्कनी होती. बाल्कनीत उघडणारं दार आता बंद होतं. भगत पुढे झाले आणि त्यांनी ते दार उघडलं. उबदार खोलीत रात्रीचा गार वारा आला. भगत बाहेर बाल्कनीत आले. एकदम खाली काहीतरी खसखस झाली. भगतांनी कठाड्यावरून वाकून खाली पाहिलं. खालून गारवेल भिंतीवर चढली होती. वेलाची काही पानं अजूनही हालत होती. भगतांची नजर एकदम तीक्ष्ण झाली. त्यांच्या कपाळावर विचारांच्या आठ्या उमटल्या होत्या. ते सावकाश खोलीत परत आले. चौधरी, अर्देसीर आणि गोपाळराव दाराच्या आतच पावलाभरावरच उभे होते. भगत त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले आणि हलक्या आवाजात बोलायला लागले. आपल्याला आता बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. त्या संगनमतानं आणि बरोबर योग्य त्यावेळी व्हायला हव्यात. गोपाळराव, आत्ताची वेळ आणीबाणीची आहे. कोणत्याही शंका कुशंका काढत बसू नका. गोपाळराव, तुमचा मोठा मुलगा आहे ना, त्याला बोलवा. चौधरी, त्याच्याबरोबर बंगल्यावर चिठ्ठी पाठवा. 1, तुमच्या त्या मागच्या गुदामाचं दार उघडून ठेवायला सांगा. त्यांना म्हणावं नुसतं बाहेरून उघडून ठेवा. आणि 2, तुमच्या ड्रायव्हरला गाडी घेऊन इथे हजर राहायला सांगा. ध्यानात आलं? ठीक आहे. हा मुलगा आला, त्याला चिठ्ठी लिहून द्या. खिशातल्या डायरीचं पान फाडून चौधरींनी चिठ्ठी लिहिली. नाथ किंवा रमण या दोघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या हातात ती द्यायला सांगितली. चिठ्ठी घेऊन मुलगा गेला. भगत गोपाळरावांकडे वळले. गोपाळराव, तुमच्याकडे लोखंडी घमेलं असेल ना, शेक द्यायला वापरतो तसलं? त्यात चांगले धगधगते निखारे आणायला सांगा. कोळपलेले नकोत. जरा वारा घातला की अंगार फुलायला हवेत. जा, घेऊन या. गोपाळराव घरात गेले. भगत, चौधरी आणि अर्देसीर यांच्याकडे वळले. मी आता नीलाला ट्रान्समध्ये घालणार आहे. ती गाढ निद्रेत जाताच डेझी तिच्या शरीराचा ताबा घेईल. पण डेझी एकटी असणार नाही, तिच्या मागोमाग बाकीचेही येतील. तुम्हाला राघवच्या वेळी ती कचकड्याची बाहुली दिसली होती ना, बहुतेक तीच येईल. कारण आता ती बाहुली भिंतीच्या पायथ्याशी वेलात लपून बसली आहे. या बाहुलीचा उल्लेख मी सुरुवातीपासूनच ऐकतोय. चौधरींना अपघातानंतर अर्ध्या तासाच्या आतच ती दिसली होती. नंतर देशपांड्यांच्या लताला दिसली होती. मग तुम्हा दोघांनाही दिसली होती. अशी एखादी जड वस्तू ही माध्यम म्हणून वापरली जाते. माझा विचार आता त्या बाहुलीचा नाश करण्याचा आहे.
ती बाहुली खोलीत आली की मी तिच्यातली जवळजवळ सारी शक्ती नीला डेझीकडे खेचून घेणार आहे. मला योग्य वाटेल त्या क्षणी मी आता असा इशारा देईन. तुम्ही दोघांनी ती बाहुली उचलून निखाऱ्यात खुपसून जाळून टाकायचे. तसं काम सोपं नाही, अवघड आहे, पण अशक्य खास नाही. नाहीतर मी तुम्हाला हे सांगितलं नसतं. बाहुली झगडेल, आरडाओरडा करील, धमक्या देईल, विनवणी करील, खोटे आकार रूप घेऊन फसवण्याचा प्रयत्न करील. तुम्ही दोघं प्रौढ पुरुष आहात. तिला आवरायला तुमची शक्ती पुरेशी आहे. फक्त मनाचा गोंधळ होऊ देऊ नका. शब्दांकडे लक्ष देऊ नका. काहीही दिसलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सर्व बुलावण, मायाजाल ही बनावट, फसवा फसवीचा प्रकार असेल. आगीत तिची पार राख राख झाली पाहिजे. तसा अग्नी तिच्या परिचयाचा आहे. अग्नीतूनच तिचा जन्म झालाय. ते द्रव्यच मुळात नष्ट केलं म्हणजे मग पायाच नाहीसा होईल. ती तुम्ही दोघांनी खात्री करून घ्यायची. आणि ते झालं की तुम्ही माझ्या मदतीला या. तोपर्यंत मी एकटा या नीला डेझीला रुकवून ठेवणार आहे. मी आता एवढ्यात गोपारावांकडून एक जाडसर चादर आणि दोरी मागून घेणार आहे. बाहुलीचं काम संपलं की तुम्ही दोघांनी ती चादर डेझी नीलाच्या अंगावर टाकायचे. मग आपण तिघं तिला चादरीत बांधू. मग इथलं काम संपलं. चौधरींच्या गाडीतून आपण त्यांच्या बंगल्यामागच्या गुदामात जाणार आहोत. तिथे मी एकटाच आत जाईन. तुम्ही दोघं बाहेरच थांबा. एकदा इथल्या गडबडीला सुरुवात झाली की मला सूचना द्यायला वेळ मिळणार नाही. म्हणून सगळं आधी सांगतोय, ते नीट ध्यानात ठेवा. ऐनवेळी काही गडबड घोटाळा झाला तर तो सर्वांनाच महागात जाईल. तेव्हा मग तिथे त्या गुदामाबाहेर तुम्ही दोघं, गोपाळरावही आलेले असतील तर ते, असे थांबा. माझ्या मदतीला येण्याचं भलतं साहस करू नका. कोणत्याही कारणासाठी गुदामात पाय टाकू नका. माझ्या अपेक्षेप्रमाणे झालं तर मग नीला गुदामाबाहेर येईल. ती आणि डेझी दोघी या लफड्यातून कायमच्या मोकळ्या होतील. आज रात्री आपल्याला किमान एवढं तरी पूर्ण करायलाच हवं. बाकीचं मग उद्या रात्री. हे पहा, गोपाळराव आले. गोपाळराव निखाऱ्यांनी भरलेलं घमेलं घेऊन खोलीत आले. भगतांनी त्यांना घमेलं एका बाजूच्या भिंतीपाशी मध्यावर ठेवायला सांगितलं. सैतान, प्रकरण 25. खोलीतलं वातावरण एकदम बदललं होतं. चौधरींना तो फरक जाणवला, अर्धेशीर नाही. ते आता प्रसंगाचे केवळ असहाय्य निरीक्षक राहिले नव्हते. ते आता घटनात प्रत्यक्ष भाग घेणार होते. लहानसा का होईना पण आवश्यक. भगतांचं अस्तित्व हेच मनाला धीर देणारं, विश्वास वाढवणारं वाटत होतं. अर्धेशीरनं राघवच्या सान्निध्यात ही जाणीव झाली नव्हती. त्यांनी चौधरींकडे पाहून एकवार मान डोलावली. दोघंही तयार होते. खोलीत शांतता होती. भगत नीलाच्या कॉट जवळ उभे होते. गोपाळरावांनी पुन्हा एकदा आत जाऊन एक तपकिरी रंगाची जाड चादर आणि दोरी आणली होती. ती भगतांनी दारापाशीच ठेवली होती. आता ते नीलाकडे पाहत अगदी ऐकू येईल न येईल अशा हलक्या आवाजात काहीतरी पुटपुटत होते. अर्धेशीरचं लक्ष नीलावर होतं. त्यांना असं वाटलं की नीलाचा श्वासोच्छ्वास मंदावला, आणखी मंदावला. तिचं शरीर अगदी सैल पडलं. छातीची हालचाल जवळजवळ दिसेनाशी झाली. एका क्षणात तिच्यात बदल झाला. तिचं शरीर ताठ झालं. हात दोन्ही बाजूंना पसरले. डोळे खाड दिशे उघडले आणि छतावर खेळले. भगतांचं खालच्या आवाजातलं बोलणं चालूच होतं. एक हात उचलून त्यांनी सर्वांना स्तब्ध राहण्याची खूण केली आणि या सर्व प्रसंगातील अनैसर्गिकतेचा कदाचित सर्वात दृश्य पुरावा इतरांना त्या क्षणी दिसला. नीलाचा चेहरा बदलत होता. एखादा प्लास्टिसिनचा गोळा बदलून त्याला वेगवेगळे आकार द्यावेत तसा तिचा चेहरा एकामागून एक अशी वेगवेगळी रूपं घेत होता. अगदी उघड दिसत होतं की वेगवेगळ्या शक्ती क्षणमात्र तिच्या चेहऱ्यातून बाहेर पाहत होत्या. एक अशक्य गोष्ट पण ती होत होती. हाडांचं स्ट्रक्चर बदलत होतं. स्नायू बदलत होते. त्वचेचा वर्ण बदलत होता. त्यांची ती रांगच्या रांग तिच्या शरीरातून जात होती. डेझी,
अर्देशीर अगदी न राहून ओठातल्या ओठात पुटपुटले, कारण आता तो चेहरा डेझी सारखा दिसत होता, भयभीत, वेदनेनं व्याकुळ झालेला. मम्मी मम्मी हॉट हॉट, मम्मी 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 हॉट हॉट हॉट. नीला जागच्या जागी पुटपुटत होती. भगतांनी एकदम एक हात वर केला. नीलाच्या चेहऱ्यावर डेझीच्या चेहऱ्याचा मुखवटा थिजल्यासारखा झाला. बाल्कनीतून खसखसण्याचा आवाज आला. वेलींच्या पानांवरून, फांद्यावरून बाल्कनीच्या कठड्यावर एक लहानशी कचकड्याची बाहुली चढत होती. कठड्यावरून तिनं टुंडदिशी खाली उडी मारली आणि लहान पायांवर तुरू तुरू चालत ती खोलीत आली. एखाद्या भट्टीचं दार बंद असलं, आतला जाळ दिसत नसला तरी तिची धग जाणवावी अशी त्या बाहुलीतली लवलवती शक्ती दुरूनही जाणवत होती. आणि त्यात भर म्हणून की काय, त्या कचकड्याच्या लहानशा तोंडातून एक रांगडा बसाडा आवाज आला. डेझी, डेझी, कुठं गेली ती कार्टी? डेझी. न चुकता बाहुली कॉटच्या दिशेनं गेली. टुणकण उडी मारून वर चढली. पुढे सरकत सरकत नीलाच्या छातीवर बसली. तिच्या गालांवरून हात फिरवू लागली. भगतांच्या आवाजाचं स्वरूप एकदम बदललं. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा नाद हवेत काही काही लहरी, वलय, आवर्त निर्माण करत होता. असं वाटत होतं की कशाचा तरी आधार घेतला नाही तर आपण एका खोल खोल दरीत कोसळत जाऊ. कॉटवरही बदल झाला होता. नीलाचा चेहरा बदलला, उग्र, राकट, तामसी झाला. वटारलेल्या डोळ्यांनी ती छातीवरच्या बाहुलीकडे पाहू लागली आणि मग हाताचा एक फटका मारून तिनं बाहुलीला लांब पायागती उडवलं आणि ती स्वतः एक मोठा झोका घेत उठून बसली. बाहुलीची हातापायांची क्षीण हालचाल होत होती. चौधरी व अर्देशीर यांना नीला डेझीकडे पाहायला सवडच झाली नाही. भगतांचा हात एकदम खाली आला. आता, ते ओरडले. दोघंही पुढे झाले. त्यांना जवळ येताना पाहून बाहुलीनं दूर सरकण्याची खटपट केली, पण तिच्या हालचाली मंद आणि क्षीण होत्या. तरीही तिला हात लावणंच मोठं कठीण जात होतं. आधी नजर फसत होती. प्रतिमा वेगळ्याच ठिकाणी दिसत होती. तिच्या हाताला नुसतीच रिकामी हवा लागत होती आणि हाताला तिचा स्पर्श झालाच तर मेंदूतलं कोणतं तरी घृणा, भीती, तिरस्कार, शिसारी यांचं केंद्र उद्दीपित होत होतं. हात झटकून मागे येत होता. तरी दोघांनी मनाचा निग्रह करून दात ओठ खाऊन तिला धरलीच. तिला त्या घमेल्याकडे नेता नेता तिथं अनेक रूपं दिसली. भयानक साप, मध्येच एकदा खूप मोठा विंचू, एकदा भयानक घाणेरडं काहीतरी, आणि मग अर्देशीरनं त्यांच्या हातात लहानशी डेझी दिसली. ती बोबड्या बोलात विनवत होती. ओ नो डॅडी, नो प्लीज, ओ डॅडी. आणि चौधरींना त्यांचा नातू श्रीरंग दिसत होता. यांना आपल्या हातांनी निखाऱ्यात कोंबायचं